आमचं पालकमंत्र्यांनी ठामपणानं सांगणार आहे की इचलकरंजी मागे सुद्धा कोरोनाच्या वेळी काय काय आम्ही त्रास भोगला, त्यावेळी तुम्ही तिकडे होता, आम्ही इकडे होतो. आता सगळी एकत्रित आहे, तरी आता असं का? त्यांनी परवा 2 त्यांच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल केलं. एक त्यांनी आयुर्वेदिकचं हॉस्पिटल आणि दुसरं योगाचं हॉस्पिटल तयार केलं. त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी ते आणलं, पण इचलकरंजी त्यांना दिसली नाही. इचलकरंजी आमची औद्योगिक नगरी आहे, कुणावर अवलंबून नाही. आम्ही स्वयंभू आहे, आम्ही कष्टकरी आहे. रात्रीचा दिवस करून आम्ही घड्याळ बघून काम करत नाही. इकडराव तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे, आमची महापालिका आहे. तुमच्या तिथल्या 2 कॉलेज पुरतं झालं म्हणजे जिल्हा झाला. आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो प्रामाणिकपणानं सरकार बरोबर. आमचा हक्क काय मागायचा? आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. पालकमंत्री आमचे या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं 3,000 रुपये करतो म्हणून. हिथं आले असतं तर हिथं आज जाहीर करा म्हणून लावला असतो आम्ही, पण म्हणून आणलेत काय माहित नाही आम्हाला, पण आणलेत. मला वाटतं आणखी एका गोष्टीमुळे आणलेत ते. त्यांनी परवा 2 त्यांच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल केलं. एक त्यांनी आयुर्वेदिकचं हॉस्पिटल आणि दुसरं योगाचं हॉस्पिटल तयार केलं. त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी ते आणलं, पण इचलकरंजी त्यांना दिसली नाही. इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयामध्ये 300 बेडचं आम्ही हॉस्पिटल केलं. त्यावेळी आम्ही इथं आमच्या इचलकरंजीला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं. त्याचा उल्लेख त्यांना करावा असं वाटलं नाही त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये. का राहिले ते? इचलकरंजीच आहे म्हणून. आमचं पालकमंत्र्यांनी ठामपणानं सांगणार आहे की इचलकरंजी मागे सुद्धा कोरोनाच्या वेळी काय काय आम्ही त्रास भोगला, त्यावेळी तुम्ही तिकडे होता, आम्ही इकडे होतो. आता सगळी एकत्रित आहे, तरी आता असं का? हे नाही बरोबर. आम्ही इथं इचलकरंजी आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे, आमची महापालिका आहे. इथं 300 बेडचं हॉस्पिटल आहे. इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं. एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं. 200 बेडचं 300 बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे. मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्याचा उल्लेख करून त्याचं काय असेल ते नियोजन करायला नको? तुमच्या तिथल्या 2 कॉलेज पुरतं झालं म्हणजे जिल्हा झाला? हे प्रश्न आहेत, भयंकर प्रश्न आहेत. इचलकरंजी आमची औद्योगिक नगरी आहे, कुणावर अवलंबून नाही. आम्ही स्वयंभू आहे, आम्ही कष्टकरी आहे. रात्रीचा दिवस करून आम्ही घड्याळ बघून काम करत नाही. इकडराव अजितदादा सकाळी 8 पासून पळतात, तसं आमचा कारखानदार पळतोय, कामगार पळतोय, म्हणून गाव पळतोय. सगळे पळणारे लोक आहेत म्हणून गाव पळतोय. इथं काम केल्याशिवाय गत्यंतर नाही, गावाला माहिती आहे म्हणून गाव पुढे चाललंय. या सगळ्या बाबीचा विचार करून आपण गावाचे प्रश्न सोडवून घ्यायचे. त्यासाठी या सगळ्या नेते मंडळींची आम्हाला आवश्यकता आहे, गरज आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.